हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे. ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत पोस्ट कोणती आहे, पोस्ट किती आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहे, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. अभ्यासक्रम काय आहे याची पण माहिती आपण घेणार आहोत. तसेच सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन मेथडबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. आणि नवीनच आलेली ग्रुप लेवल टायमर ही मेथड काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, इथे सूचना दिलेली आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ईमेल आय डी पाहिजे, व्हॅलिड ईमेल आय डी पाहिजे. त्यासाठी तुम्ही ईमेल आय डी तयार करा, नसेल तुमच्याकडे तर, आणि असेल तर तुम्ही तो ईमेल आय डी बदलू नका. त्याचा पासवर्ड वगैरे सर्व तुमच्या लक्षात असू द्या, कारण सर्व संभाषणे तुमच्या ईमेल आय डीवर होत आहे. पदाचे नाव इथे दिलेले आहे, हे बघा, निरीक्षक. वेतन श्रेणीसुद्धा इथे दिलेली आहे. स्तर आहे M17. पदाची संख्या इथे तुम्ही पाहू शकता, 178 पदे आहेत. आणि गट हा क गटाची ही एक्झाम आहे. इथे प्रवर्गानुसार आरक्षणाची माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. सर्वसाधारणसाठी टोटल 60 पदे आहेत, महिलांसाठी 53 आहेत, माजी सैनिकासाठी 27 आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी 9 आहेत, भूकंपग्रस्तासाठी 3 आहेत, खेळाडूसाठी 9 आहेत, अंशकालीन पदवीधर जे आहेत त्यांच्यासाठी 17 आहेत. असे एकूण 178 पदे आहेत. तुम्ही ही जाहिरात वाचताना तुमच्या प्रवर्गानुसार पदे किती आहेत ते पाहू शकता. हे पहा, इथं माहिती दिलेली आहे की दिव्यांगासाठी एकूण 7 पदे आरक्षित आहेत. हीच माहिती इथं दिलेली आहे. इथे काही जनरल सूचना दिलेल्या आहेत, या तुम्ही वाचायला पाहिजे. जसं की बघा, इथे भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे पदे वाढू पण शकतात किंवा कमी पण होऊ शकतात. बाकी या जनरल सूचना आहेत, तुम्ही वाचू शकता. इथे सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आरक्षणानुसार ही माहिती पाहू शकता. महिलांसाठी दिलेली आहे, माजी सैनिकांसाठी दिलेली आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेलं आहे, भूकंपग्रस्तांसाठी दिलेलं आहे, खेळाडूंसाठी सुद्धा दिलेलं आहे, अंशकालीन पदवीधर, अनाथांकरिता ही सर्व माहिती तुम्ही पाहू शकता. आता निरीक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे ते पाहूया. हे बघा, सरळ सेवेने 50% पदं भरण्यात येणार आहेत. तुमच्याकडं मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे, म्हणजे डिग्री तुमच्याकडं पाहिजे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये म्हणजे 10वी किंवा 12वीमध्ये तुमचा मराठी हा विषय पाहिजे 100 गुणांचा. तसेच तुमच्याकडं डोयाक, MSCIT, GECT यापैकी एखादं प्रमाणपत्र पाहिजे. आणि टायपिंगबाबत, टंकलेखनाबाबत मराठी व इंग्रजीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग तुम्ही उत्तीर्ण झालेलं पाहिजे. इथे वयोमर्यादा दिलेली आहे. जे ओपनमध्ये आहेत, अराखीव आहेत, त्यांना किमान 18 वर्ष व कमाल वय 38 वर्ष आहे. जे मागास प्रवर्गामध्ये आहेत त्यांना किमान 18 वर्ष, कमाल 43 वर्ष आहे. आणि जे दिव्यांग आहेत त्यांना किमान 18 वर्ष आणि कमाल 45 वर्ष वयोमर्यादा आहे. या तक्त्यामध्ये समांतर आरक्षणानुसार वयोमर्यादा दिलेली आहे. तुमच्या आरक्षणानुसार वयोमर्यादा पाहू शकता. हे पहा, इथं परीक्षा पद्धतीची माहिती दिलेली आहे. तुमची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन होणार आहे. कम्प्युटरवर परीक्षा तुमची होणार आहे. विषय तुम्हाला मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित, मुंबई मनपा अधिनियम 1888. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. मराठीचे 10 प्रश्न राहतील, इंग्रजीचे 10 प्रश्न राहतील, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न राहतील, अंकगणितचे 15 प्रश्न राहतील आणि मुंबई मनपा अधिनियमचे 50 प्रश्न राहतील. म्हणजे तुमचा निकाल हा या अधिनियमावरच अवलंबून आहे. जर अधिनियम तुम्ही चांगला केला, ज्याला या अधिनियमामध्ये 45 अधिक गुण आहेत, त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. वेळ आहे 120 मिनिटे, म्हणजे 2 तास. मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला 45% गुण पाहिजे.
200 गुणाचे 45% म्हणजे तुम्हाला 90 गुण पाहिजे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे सूचना दिलेल्या आहेत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉल करू शकता. पण लक्षात ठेवा, तुम्हाला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेतच कॉल करायचा आहे आणि दुपारी 1:30 ते 2:30 ही जेवणाची वेळ आहे. आणि रविवारी तुम्ही कॉल केला तरी काही फायदा होणार नाही, कारण सोमवार ते शनिवारच हा नंबर तुम्हाला उपलब्ध राहील. अर्ज कधी सादर करायचा आहे त्याची माहिती आपण पाहूया. हे बघा, 20 सप्टेंबर 2024 म्हणजे आजपासून दुपारी 3 वाजल्यापासून तुम्ही अर्ज करू शकता. आणि अंतिम दिनांक आहे 19 ऑक्टोबर रात्री 11:59 तुम्ही अर्ज करू शकता. परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा. परीक्षा शुल्काची माहिती इथे दिलेली आहे. अराखीव खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना 1000 रुपये फी आहे. जे मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना 900 रुपये फीस आहे. आणि ही फीस GST इन्क्लुडेड म्हणजे GST सहित आहे, त्यामुळे हीच फायनल फीस आहे. आणि अनाथ आरक्षणाअंतर्गत जे अर्ज करू इच्छितात त्यांना 900 रुपये फीस आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथे आहे. ऑनलाईन तुमची जेव्हा परीक्षा होईल तेव्हा तुम्ही ही फीस भरलेली आहे त्या पावतीची छायांकित प्रत तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याच्यासोबत सादर करावी लागणार आहे. त्यामुळं तुम्ही फीस भरल्यानंतर ती जी तुम्हाला पावती येईल ना, ती सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याची प्रिंट काढून घेता येईल. हा मुद्दा पहा, जर ही पदभरती स्थगित झाली किंवा रद्द झाली तर उमेदवारास शुल्क भरलेलं आहे, परीक्षा फीस आहे, ती परत करण्यात येणार नाही. हे पहा, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधले जे कलमे आहेत त्याची माहिती इथं दिलेली आहे. तुम्हाला ही कलमे पाठ करायची आहेत. तीच कलमे तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेली आहेत. हे बघा, तुम्ही परीक्षा पास होणार की नाही हे सर्व अवलंबून असणार आहे या अधिनियमावर. त्यामुळे तुम्हाला या अधिनियमावर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. सामान्यीकरण नॉर्मलायझेशन, हे बघा, खूप जणांना माहीत नाही हे नॉर्मलायझेशन काय आहे. तर ह्या परीक्षा शिफ्ट्समध्ये असतात. तर शिफ्टमध्ये म्हणजे काय, तर या परीक्षा वेगवेगळ्या सत्रामध्ये होत असतात आणि वेगवेगळ्या दिवशी होत असतात. त्यामुळं काय होऊ शकतं बघा, फॉर एक्झाम्पल 19 तारीखला परीक्षा आहे, 20 तारखेला परीक्षा आहे, 21 तारखेला परीक्षा आहे. तर कदाचित असं होऊ शकतं की 19 तारखेला ज्यांनी परीक्षा दिली त्यांना पेपर सोपा आला आणि 21 तारखेला ज्यांनी परीक्षा दिली त्यांना पेपर खूप अवघड झाला. मग हा अन्याय आहे ना, यांना सोपा पेपर आला आणि यांना अवघड पेपर आला. त्यामुळं हे नॉर्मलायझेशन आहे, सामान्यीकरण. आता आपण पाहूया ग्रुप लेवल टायमिंग काय आहे ते. तर आता हे बघू शकता तुम्ही, इथं ग्रुप A, B, C आणि D दिलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 25, 25, 25, 25 असे प्रश्न आहेत आणि प्रत्येक ग्रुपला 30 मिनिट असा वेळ दिलेला आहे. म्हणजे आता काय बघा, इथे तुमचं जेव्हा परीक्षा सुरू होईल ना, तुमचे जे पहिले 30 मिनटं असतील ना, त्या 30 मिनटामध्ये तुम्हाला फक्त मराठीचे 2 प्रश्न दिसतील, इंग्रजीचे 3 प्रश्न दिसतील, जनरल नॉलेज सामान्य ज्ञानचे 4 प्रश्न दिसतील आणि अंकगणिताचे 3 प्रश्न दिसतील आणि मुंबई मनपा अधिनियमाचे 13 प्रश्न दिसतील. 30 मिनटात तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. कारण एकदा हे 30 मिनटं झाले की तुम्ही आपोआप ग्रुप B मध्ये येणार आणि मग तुम्हाला पुन्हा ग्रुप A मध्ये जाता येणार नाही. पुन्हा मग ग्रुप B बाबत सुद्धा तसंच, तुम्हाला एवढेच प्रश्न दिसणार. तुम्हाला ना ग्रुप A कडे येता येणार आहे ना ग्रुप C कडे जाता येणार आहे. हे तुमचे 30 मिनटं संपल्यानंतरच तुम्हाला ग्रुप C कडे जाता येणार आहे आणि पुन्हा मग इथे तेच लागू होणार जे आपण अगोदर पाहिलेलं आहे तसंच. इथे तुम्हाला 2 गोष्टीची काळजी घ्यायची आहे. एक म्हणजे तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये त्या ग्रुपचे सर्व प्रश्न सोडून घ्यायचे आहेत. कारण तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू वगैरे ठेवला आणि पुन्हा वेळ संपल्यावर तुम्हाला येता येणार नाही, हे लक्षात घ्या. आपण सर्व जाहिरात डिटेलमध्ये पाहिलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या काही अडचणी असताल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला नक्की मदत करेल. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट.
थँक्यू.